हे गाईज वेलकम गुड मॉर्निंग वेलकम अँड वेलकम बॅक टू अर्पिताज व्लॉग्स. तर आहे ना ती आता मॉर्निंग आहे आणि आज रक्षाबंधन आहे. सो आम्ही आता राखी बांधलेली आहे आणि तिला खूप कंटाळा येतोय, तिला खूप भूक लागली, तिला ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्ट करू दे मला, करून निघा मला. पण मी बोलले की व्लॉग ही बनवायचं खूप इम्पॉर्टंट आहे, पण तिला माझं ऐकायचं नव्हतं. सो मी बोललेली बट आहे ना मग ही गेली ब्रेकफास्ट करायला. सो मी बोलले की राहू दे, हिला जाऊ दे, मीच चालू करते आजचा व्लॉग. आणि रक्षाबंधन झालेलं आहे, आम्ही राखी वगैरे बांधलेली आहे. सो यू कॅन सी मेकअप, आमचा मेकअप बघा खूप छान झालेला आहे आणि माझा मेकअप खूप छान झालेला आहे, मी केलेला आहे अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. खूप काय केलं नाही आमच्या गोष्टी. खूपच भूक लागली आता जेवायचं नाही, ब्रेकफास्ट करायचं. तर मला आहे ना मला इतकी आत्ता काही भूक वगैरे नाही आहे, मला ब्रेकफास्ट नाही करू वाटत आहे, तरी पण मी थोडासा काहीतरी करून घेणार आहे. देन नेक्स्ट मला स्टडी ही करायचं आहे. सो पण मला आता आहे ना हा आउटफिट काढू वाटत नाही आहे आणि हा मेकअप इतका सुंदर झालेला आहे ना. सो हा पण मला रिमूव्ह करू वाटत नाही आहे बिकॉज खूप दिवसानंतर मी माझा स्वतःचा मेकअप केलेला आहे आणि तो इतका छान झालेला आहे. आय कॅन्ट बिलीव्ह इट. आणि हा खूप छान झालेला आहे बाय द वे. इट्स टाइम टू रिमूव्ह मेकअप. मी इतका फास्ट मेकअप केला होता. मला इयरिंग्स घालायचे होते पण माझ्या लक्षात नाही इयरिंग्स घालायचे. ही काढताना माझ्या लक्षात आलं की मला पण इयरिंग्स घालायचे होता. नो वरीज, मेकअप काढणार आहे मी आता. लेट्स सी की ही मेकअप कशी काढणार आहे. नाही, मी नाही मेकअप करणार. का? मी एवढा नव्हता केला, मी मिनिममच केला होता. मी मेकअप खूप केलेला आहे, खूप नाही, पण थोडाच केलास. केला आहे. बट असं तुम्हाला नाही दिसणार की मी किती मेकअप केलाय, बट मी खूप मेकअप केलाय आणि असाच मेकअप मला खूप छान आवडतो. बिकॉज आहे ना असं वाटत पण नाही की इतका जास्त केलाय. बट मी हेअर वॉश करणार होते. हो, मला पण करायचं आहे हेअर वॉश. या मुलीने आय थिंक या मुलीने तुम्हाला हेअर वॉशचं रुटीन पण शेअर केलं असणार आहे. खूप आधी केलं होतं. हे बसणं झालंय. ते काढ, मी तुला नीट घालते. सो गाइस यहाँ पर बहुत पोहा है, बहुत कुछ बनाया है और अभी भूख लग रही है तो मैं अभी बनाना चाह रहा हूँ कि थोड़ा लेमन और गर्म पानी, और मैं अभी ओट्स बनाने भी चाह रहा हूँ. तो और हमें अभी राखी बांधी और आप देख सकते हो मेरे पे कितना कितना टैन हो चुका है. लगाया है टीका. और ये रही हमारी राखी. सो गाइस आपको पता नहीं होगा कि राखी जब हम बांध रहे थे तब उसने मिठाई बिल्कुल भी नहीं खाई. फिटनेस प्रो. गाईज आमचं फायनली झालेलं आहे. सो आता आम्ही आवरून चाललेलो आहे शॉपिंगला. सो आउटफिट आणि आम्ही आवरलेलो आणि हा बघा काय करतोय, आवरून बसलेला आहे. बघू ती काय बनवलंयस. काय नाही बघू की काहीतरी आपलं बनवत असतं. तर गाईज हे काय बनवलंय आणि हे असं इतकं असं जोर लागतं ना याला. होममेड आहे हे. जर तुम्हाला हे असलं काहीतरी माहीत असेल तर प्लीज कमेंट करा. नाही केलं तरी चालेल, आहे का नाही. सो लेट्स गो. चल की चल जावा. अगं ती वॉशरूमला गेली की. रक्षाबंधनची शॉपिंग करायला आम्ही बाहेर आलो होतो आणि येताना आहे ना ब्लॉक नाही केला बिकॉज आम्ही खूप जल्दीमध्ये होतो. सो ब्लॉग नाही करू शकले. आणि बाय द वे आता आम्ही घरी जातोय तेव्हा मी ब्लॉग करते. आणि सगळी आता शॉपिंग वगैरे सगळं काही झालेलं आहे.
आणि आम्हाला खूप कंटाळा सुद्धा आलेला आहे. येस, माझा हॉल मला नाही आलाय, हिला आलाय, बट आहे ना मला खूप रिग्रेट होतोय कारण मला स्टडी करायचं होतं आणि मी स्टडी नाही करू शकले. माझा 1.5 आवर आजचा वेस्ट झालेला आहे. बट इट्स ओके. हे जाणार आहे खायला आणणार आहे काय पण पटकन आणणार आहे. आता ते पिकनिकमध्ये चाललं आहे कोल्ड्रिंक काय घ्यायचं नाही. तरी यांचा आहे ना, यांना काहीतरी भूक लागली आहे आणि यांना काहीतरी घ्यायचं आहे. अगं आता फिटनेसचं चालू केलं आहे. थांबत फिटनेसचं चालू केलं आहे. ओट्स खातोय सगळं तर एवढं एक्सरसाइज करतोय आणि आता कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक कशाला घ्यायची नंतर ना आता असं वाटतं की ऑफलाईन शॉपिंग माझ्यासाठी बनलेली नाही. माझ्यासाठी फक्त ऑनलाईन शॉपिंग बनलेली तर तो स्क्रोल करायचं बाय ना बाय ना बाय ना बाय ना ऑनलाईन शॉपिंग. तिला आहे ना ऑफलाईन शॉपिंग नाही करू वाटत आहे, ऑनलाईन शॉपिंग करू वाटते. बिकॉज ऑफलाईनमध्ये आमचा खूप टाईम वेस्ट झाला. बट आहे ना हिने जे पण काही कपडे घेतलेत ना ते खूप 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 छान आहेत. मीन्स आय लव्ह इट. खरंच खूप छान आहेत लिटरली. मी किती टॅन झालं. मी सुद्धा. मी निघताना कशी होते आणि आता जाताना घरी कशी आहे. कधी यायचं असं वाटतं हा आता खूप लेट करणार आहे. बट आहे ना जाऊन असं मला वाटतं की काय झालं हे तिकीट जाऊन आहे ना हिला काहीतरी खायला घालावं. कारण आहे ना खूप म्हणजे असं आहे ना हळूहळू आपट ना, हळू पण नाही ठेवत. अगं कधी यायचं गं किती वेळ झाला. खूप खरंच टाइम खूप वेस्ट करतोय हा. पटकन पण नाही येत. आणि असंच करतो बाय फायनली तर हा आलेला आहे. इतक्या स्लो मोशनमध्ये. शॉपिंग पण स्लो मोशनमध्येच केली वाटतं. सो लेट्स गो. आता आम्ही घरी चाललोय फायनली. लेट मी टेल यू, मी काही सुद्धा शॉपिंग नाही केली. गाईज फायनली तो गेलेला आहे काहीतरी आणि मी टेस्ट करून बघते. इतकं छान झालं ना. मराठी नाही बोलायचं. बहुत अच्छा हुआ है. खाती रहती है मेरा ओट्स और ये खा रही है. बना है आप भी. एक्चुअली गाइस जो भी हम कोई भी डिश बनाते हैं तो खुद नहीं खाते, दूसरों को खिलाना पड़ता है कि वो कैसी बनी है कैसी नहीं बनी है. सो मुझे लगता है कि आप मुझे खिलाओ. बहुत ये तो नहीं खिलाएगा, मैं खुद ही खा लेती हूँ. मुझे इसमें मैंने ड्राई फ्रूट्स चॉप करके डाले हैं. ड्राई फ्रूट्स आने से सर व्हाट? नो, मुझे तो लगता था ड्राई फ्रूट्स, लेकिन मैं ड्राई फ्रूट्स पापा के साथ लाई हम हूँ. जाने वाले थे एक्चुअली बाजार में, बट हमें बहुत देर हो गई थी इसलिए हम वापस आ गए. एक्चुअली मुझे सो मेरी बात पूरी हो ही नहीं. ये ओट्स भी होने सफोला, नहीं दी. ये ओट्स भी सफोला का ही है और हानी भी सफोला की ही है. और मैं भी सफोला की हूँ. तो गाइस ये रेसिपी करनी हो तो? ट्राई करना ही बहुत ही अच्छा लगता है. तो मैं हो तो लाइक करना, शेयर करना और सब्सक्राइब करना तो मत भूलना. तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू फॉर वॉचिंग. बाय. और ऐसे क्यों करती हो?